जीएसटी पारित करून घेतल्यानंतर मोदी सरकारनं आपली पाठ थोपटून घेतली। राज्य सरकारनंही मग विशेष अधिवेशन घेऊन जीएसटी पारित करण्यावर मोहर उठवली। पण आनंदाच्या भरात मोदी सरकार एक संवैधानिक चूक करून बसलं। 16 सप्टेंबरला केंद्रानं काढलेल्या अधिसूचनेवरून कलम 17 लागू झालं। त्यानुसार राज्य सरकारांना जकात, एक्साईज आणि 50 कोटींच्या वर एलबीटी घेण्यास मनाई झाली। मात्र त्यानंतरही गेले 4 दिवस मुंबई आणि महाराष्ट्रात हे तीनही कर अगदी न चुकता गोळा केले जात आहेत, जे कायद्याचा भंग करणार आहे। गेल्या 4 दिवसात गोळा केलेला पैसा लोकांना परत करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। कलम 17 हे 16 सप्टेंबरपासून लागू झालेलं आहे आणि ही गंभीर चूक आहे। म्हणजे मला वाटत नाही की देशाच्या इतिहासामध्ये इतकी मोठी कधी चूक झालेली आहे। तर त्यामुळं 16 तारखेपासून आपल्याला एक्साईज ड्युटी, अखबारी कर असेल तो घेता येणार नाही। मुंबईला ऑक्ट्रॉय घेता येणार नाही। राज्यामध्ये जो एलबीटी आहे, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये एंट्री टॅक्स आहे, तो घेता येणार नाही। आणि 4 दिवस जो कर गोळा केलेला आहे तो बेकायदेशीर आहे, तो परत करावा लागेल सगळ्यांना। त्यामुळे फारच मोठी चूक झालेली आहे। तर ते कशी दुरुस्त करणार मला माहिती नाही। मुंबई पालिकेला दिवसाला 20 कोटी आणि वर्षाला 7,500 कोटी जकातीतून मिळतात, तर एक्साईज ड्युटीतून मिळणाऱ्या पैशाचा हिशोब आणखी वेगळा आहे। त्यामुळे आता हा वैधानिक पेच कसा सोडवायचा, वसूल केलेल्या पैशांचं काय करायचं, या मुद्द्यांवरून अर्थ मंत्रालयातील तज्ज्ञांचं डोकं भणभणू लागलंय। जे तज्ज्ञ आहेत फायनान्स मिनिस्टरमध्ये त्यांचा काही सल्ला घेतलेला दिसत नाही आणि ते डिपार्टमेंटमधले आपसातले जे वाद आहेत त्याचा परिणाम आहे। आता इतका मोठा वैधानिक प्रॉब्लेम झालेला आहे, लिगल प्रॉब्लेम झालेला आहे की हे सगळे पैसे परत करावे लागतात। पण ते जर यांनी पैसे घेतले असतील तर ते परत करणं कितकं तर तो घटनात्मक अधिकार आहे ना। कोणालाही संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या कायद्याशिवाय कर घेता येत नाही, हा संसदेची मूलभूत संकल्पना आहे। तर 16 तारखेपासून एक्साईज ड्युटी किंवा ऑक्ट्रॉय घ्यायचा कायदाच रद्द झाला असेल, तुम्ही आज कायदे कर कसे गोळा करता? जीएसटी अर्थात सेवा आणि वस्तुकर लागू झाल्यानं एक देश एक टॅक्स संकल्पना प्रत्यक्षात आली। सगळ्या राज्यांमधला व्यापार एकाच पातळीवर आला। मात्र हे सगळं करताना गंभीर चूक करून भाजप सरकारनं अकलेच्या दिवाळखोरीचं प्रदर्शन केलंय, जे निस्तरताना शोभा होणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।